ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चेनंतर अखेर भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, ठाकरेंच्या शिवसेनेत संधी मिळाली नाही असं मी म्हटलंच नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला क्षमतेनुसार संधी मिळाली नाही असं बोललो होतो। मी कुठल्याही पक्षाचं नाव घेतलं नव्हतं असं भास्कर जाधव म्हणाले। राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी भास्कर जाधवांनाही पक्षप्रवेशाची ऑफर दिली। यानंतर भास्कर जाधवांनीही आपल्याला क्षमतेनुसार संधी मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली। यावरून भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे भास्कर जाधवांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय। माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे। खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही। त्याची कारण अनेक आहेत, अडचणी अनेक येतात। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही की हे केवळ माझ्याच वाट्याला आला असातला भाग नाही। हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतरही काही नेते उपस्थित होते। पण भास्कर जाधव या बैठकीला नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या। यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय। भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, ते उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आमच्या सगळ्यांशी एकमेकांशी संवाद आहे, व्यवस्थित आहे। काल सर्व नेते उपस्थित होते। तुम्ही किती त्याच्यात आरती ओवाळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे। वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस। त्याची तारीफ करून भास्कर जाधव साहेब म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे जवळपास निश्चित झालेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत आउटगोईंग सुरू झाल्यानंतर रामदास कदमांनीही उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना लंडनला पळून जावं लागेल असं रामदास कदम म्हणाले। याला संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलंय। एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे। तोंड सगळ्यांना आहे। कसं असतं की जो बाडगा असतो तो जोरात भाग देतो। आता ह्या विषयावरती फार चर्चा न केलेली बरी। त्यांचा शत्रू कोण आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे। हे बघा, संजय राऊत काही बोलू शकतात, बाडगा अधिक कडवा असतो हे बाळासाहेब बोलायचे। तर बाडगेपणा कुणी केला ह्याचा उद्धव ठाकरेंना विचारा म्हणावा। तुम्ही त्यांच्यासोबत आहात ना।